एक मिनिट. हा, आर्किटेक्चर, फीचर्स, सिस्टीम कंट्रोल ब्लॉक, त्याच्या अंडर आपल्याला PLL महत्वाचं आहे, फेज लॉक लूप, आणि VPB डिवायडर, VLSI पेरिफेरल बस डिवायडर. नंतर ह्या मायक्रो कंट्रोलरचं मेमरी मॅप कसं आहे, म्हणजे समजा एक 4 GB ची मेमरी याला सिस्टीमची मेमरी असेल, तर मग कोणती मेमरी, किती मेमरी पेरिफेरल साठी वापरली जाते, किती मेमरी एडीसी साठी असेल, किती मेमरी प्रोग्रामसाठी असेल, किती मेमरी डाटासाठी असेल, तर त्याचा एक स्ट्रक्चर, म्हणजे कसं कसं मेमरी डिवाइड झाली, टोटल सिस्टीम मेमरी कशी कशी डिवाइड झाली, कशी कशी रिझर्व आहे, त्या संदर्भात मेमरी मॅप सांगतं. ठीक आहे, तर मेमरी मॅप त्याचा आपल्याला बघायचा आहे. नंतर जनरल पर्पज इनपुट आउटपुट एक आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर याचं ह्या मायक्रो कंट्रोलरचं ARM7च्या विशेष करून LPC2148 हा जो मेंबर आहे ARM7 फॅमिलीचा, तर त्या LPC2148चं जनरल पर्पज इनपुट आउटपुट कसं आहे, म्हणजे इनपुट कसं द्यायचं, आउटपुट कसं घ्यायचं, मग कोणत्या पिन्स आहेत, आणि मग आपल्याला तर माहिती आहे की LPC2148च्या किंवा ARM7च्या या पिन्स आहे, ह्या मल्टी फंक्शनल पिन आहे, म्हणजे एकच पिन 4 प्रकारचे कामं करू शकते. तर मग आपल्याला समजा जनरल पर्पज टास्क तिच्याकडून करून घ्यायचं एखाद्या पिनकडून, तर तिला कसं प्रोग्राम करायचं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं असेल किती पोर्ट्स आहे याच्यामध्ये, कोणी सांगू शकेल का? कुणीतरी ऑडिओ चालू करा. याच्यामध्ये किती पोर्ट्स आहेत, इनपुट आउटपुट पोर्ट किती आहे LPC2148 मध्ये? 2, P0 आणि P1, P0 आणि P1. तर P0 आणि P1 जर असेल तर मग P0 पोर्ट जो आहे हा इनपुट साठी पण वापरता येतो आणि आउटपुट साठी पण. ठीक आहे, आणि तो जनरल पर्पज आहे, जनरल पर्पज इनपुट आउटपुट पोर्ट. ठीक आहे, आता या पोर्ट मध्ये 32 पिन आहेत, आणि तसंच P1 जो पोर्ट आहे तो सुद्धा GPIO पोर्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा 32 पिन्स आहे. आता सगळ्या 32च्या 32 पिन्स दोन्ही पोर्टच्या या आपल्याला वापरता येत नाही, काही पिन्स कंपनीने रिझर्व ठेवलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल पोर्ट 0 P0 मध्ये अंदाजे 32 पैकी 26-27 पिन्स अवेलेबल आहेत, वापरता येतात. आणि पोर्ट 1 मध्ये अंदाजे धरायचं एक 24-25 पिन्स आपल्याला अवेलेबल आहेत GPIO साठी, बाकीच्या रिझर्वड आहेत. ठीक आहे, आता पोर्ट 0 मध्ये समजा 25-26 ज्या पिन्स अवेलेबल आहेत जनरल पर्पज टास्क साठी, तर त्या पिन्स कशा आहेत, त्याचं नेमिंग कसं आहे, P0.0, P0.1, P0.2 अप टू P0.31. समजलं? P0.0 टू P0.31. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पिन्स कशा आहेत पोर्ट 1च्या, तर पोर्ट 1च्या पिन्स मध्ये P1.0 टू P1.31, म्हणजे P1.1, P1.0, P1.1, P1.2, कळतंय? तर अशा 32 पिन्स पोर्ट 0 आणि पोर्ट 1च्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल पोर्ट 0 ची पहिली पिन आहे, म्हणजे तिचं नाव काय आहे, P0.0. दुसरी पिन कोणती असेल पोर्ट 0 ची, P0.1. कळतंय? आता ह्या ज्या पिन्स आहेत P0.0 ही 4 प्रकारची कामं करू शकते. फॉर एक्झाम्पल पहिलं काम जनरल पर्पज करू शकते बाय डिफॉल्ट, दुसरं काम PWMचं आउटपुट म्हणून काम करू शकते फॉर एक्झाम्पल, तिसरं काम P0.0 एडीसीचं इनपुट म्हणून काम करू शकते, चौथं काम मे बी डॅकचं आउटपुट म्हणून काम करू शकते. म्हणजे पहिली पिन जी आहे P0.0 4 प्रकारचे कामं करू शकते. ठीक आहे, तर आता मग आणि P0.1 असेल, P0.2 हे सुद्धा 3 किंवा 4 प्रकारचे कामं करते. आता मग आपल्याला कळणार कसं, समजा P0.0 ला आपल्याला LCD जोडायचं आहे, P0.0 ला LCD ची एक पिन P0.0 ला जोडायची, तर मग कसं होणार मग, तर आपल्याला ती LCD ची एक पिन P0.0 ला जोडली, पण मग त्यासाठी काय करावं लागेल, त्या P0.0 ला कॉन्फिगर करावं लागेल GPIO साठी. कारण आत्ताच आपण म्हटलं का P0.0 4 प्रकारचे कामं करते. 4 पैकी पहिलं काम काय आहे, जनरल पर्पज टास्क, जनरल पर्पज साठी, आणि उरलेले 3 कामं स्पेशल पर्पज साठी, म्हणजे एडीसी किंवा डॅक किंवा वगैरे वगैरे. ठीक आहे, तर मग त्यासाठी कंपनीने काय केलेलं आहे, पिन सिलेक्ट नावाचा एक रजिस्टर दिलाय, PINSEL. कोणता रजिस्टर? पिन सिलेक्ट, PINSEL कॅपिटल मध्ये. ठीक आहे, तर पोर्ट 0 साठी पिन सिलेक्ट 0 रजिस्टर दिलाय, आणि पोर्ट 1 साठी पिन सिलेक्ट 1 रजिस्टर दिलाय.
ठीक आहे. या रजिस्टर्स मध्ये 0101 असे बिट्स आपण टाकले की बरोबर त्या पिन्स आपण कॉन्फिगर करू शकतो. तर ते तुम्हाला मी नंतर सांगेल जीपीआयओच्या प्रोग्रामिंगच्या वेळेस. तर ते आपल्याला बघायचं आहे जीपीआयओची प्रोग्रामिंग कशी करायची, पिनचं कॉन्फिगरेशन कसं करायचं. आणि ते काम कोण करतं, पिन सिलेक्ट रजिस्टर. आता पिन सिलेक्ट रजिस्टर जो आहे तो कोणाच्या अंडर येतो, पिन कनेक्ट ब्लॉकच्या अंडर येतो. समजलं. तुम्हाला टोटल मागच्या युनिटमध्ये आपण बघितलं का आर्म मायक्रो कंट्रोलर मध्ये खूप रजिस्टर्स असतात. 37 टोटल रजिस्टर्स आहे, कळतंय. 37 जनरल पर्पज रजिस्टर्स आहे आणि याच्या व्यतिरिक्त स्पेशल पर्पज रजिस्टर सुद्धा आहेत. ठीक आहे. आता समजा पिन कनेक्ट ब्लॉक जो आहे तो पिन कनेक्शनचं काम बघतो. पिन कनेक्शनचं म्हणजे P0.0 कोणत्या कामासाठी वापरायची, पहिल्या कामासाठी वापरायची का दुसऱ्या कामासाठी वापरायची का तिसऱ्या का चौथ्या, हे कशाच्या माध्यमातून शक्य होतं, पिन कनेक्ट ब्लॉक. हे कसं काम करतं, मल्टिप्लेक्सर सारखं काम करतं. मल्टिप्लेक्सर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कसं असतं मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरला 2 इनपुट असतात समजा फॉर एक्झाम्पल आणि 4 आउटपुट असतील आणि सिलेक्ट लाईन्स असतात बघा. सिलेक्ट लाईनला 0 टाकलं तर काय होतं, सिलेक्ट लाईनला 0 टाकलं तर पहिला इनपुट आउटपुटला जातो. सिलेक्ट लाईनला 01 टाकला तर दुसरा इनपुट आउटपुटला जातो. सिलेक्ट लाईनला 10 टाकला तर तिसरा इनपुट आउटपुटला जातो. कळतंय ना. तर त्या पद्धतीने पिन कनेक्ट ब्लॉक काम करतो. त्याच्या हाताखाली 2 रजिस्टर आहेत, पिन सिलेक्ट 0 आणि पिन सिलेक्ट 1. पिन सिलेक्ट 0 पोर्ट 0चं काम बघतो, पिन सिलेक्ट 1 पोर्ट 1चं काम बघतो. नंतर आपल्याला टायमर पण बघायचंय. ARM7 म्हणजे LPC21 मध्ये टायमर किती, तर 2 टायमर आहे, टायमर 0 आणि टायमर 1. दोन्ही टायमर 32 बिटचे टायमर्स आहेत आणि हे दोन्ही टायमर काउंटर म्हणून सुद्धा काम करू शकतात. ठीक आहे. आता टायमरचा हार्डवेअर आतमध्ये आहे, पिन कनेक्ट ब्लॉकचं हार्डवेअर आतमध्ये आहे. कोणाच्या आतमध्ये आहे, LPC2148च्या आतमध्ये आहे. ठीक आहे. तर ते टायमर जे आहे, टायमर म्हणून पण काम करू शकतं आणि काउंटर म्हणून पण काम करू शकतं. आता त्याला टायमर म्हणून वापरायचं असेल तर अमुक एक विशेष रजिस्टर आहे, त्या रजिस्टर मध्ये 01 टाकलं की बरोबर तो टायमर म्हणून काम करतो, 11 टाकलं का काउंटर म्हणून काम करतो. ते बघू आपण डिटेलमध्ये. तर कोणतं रजिस्टर महत्वाचं आहे. आता ते रजिस्टर्स कोणते असतात, स्पेशल पर्पज रजिस्टर, किंवा तुम्ही मागच्या सेमिस्टरला शिकले असेल SFR, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. तर पिन कनेक्ट ब्लॉकचे SFR कोणते आहेत, पिन सिलेक्ट 0 आणि पिन सिलेक्ट 1. टायमरचे सुद्धा SFR आहेत. नंतर ह्या तुमच्या PLL दिसतोय ना तुम्हाला, PLL, या PLL ला सुद्धा SFR आहे, स्पेशल फंक्शन रजिस्टर. 4-5 प्रकारचे रजिस्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल PLL कॉन, PLL कॉन्फिग, PLL फीड असे रजिस्टर्स आहेत. PLL चे रजिस्टर्स आहेत. आणि PLL एक हार्डवेअर ब्लॉक आहे. कोणाच्या आतमध्ये येतो हार्डवेअर, PLL चा बॉक्स, हार्डवेअर बॉक्स हा LPC2148च्या आतमध्ये म्हणजेच ARM7च्या आतमध्ये आहे. VPB डिवायडरचा सुद्धा बॉक्स आहे आतमध्ये. ठीक आहे. तर हे सगळे ब्लॉक्स आहेत हार्डवेअरचे आणि त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन, नियोजन करण्यासाठी, मॅनेजमेंट करण्यासाठी कंपनीने रजिस्टर्स दिलेत, SFRs दिलेत. ठीक आहे. नंतर आपण बघितलं LPC2148 हा ARM7 फॅमिलीचा मेंबर आहे आणि याच्यामध्ये प्रोसेसर कोर कोणता आहे, येस कोणता आहे, कुणीतरी ऑडिओ चालू केला तर मला लगेच कळेल. याच्यामध्ये प्रोसेसर कोर कोणता आहे, ARM7 TDMI-S. टी म्हणजे थंब, डी म्हणजे डिबग, एम म्हणजे मल्टीप्लायर आणि आय म्हणजे इन सर्किट एम्युलेशन, एस म्हणजे सिंथेसायझेबल. ठीक आहे. तर टी म्हणजे थंब. तर टी आल्यामुळे काय झालंय का LPC2148 2 प्रकारच्या इन्स्ट्रक्शन सेट हँडल करू शकतो. 2 प्रकारचे इन्स्ट्रक्शन सेट कोणत्या, एक ARM7 चा इन्स्ट्रक्शन सेट आणि एक थंब इन्स्ट्रक्शन सेट. ठीक आहे. 2 प्रकारच्या इन्स्ट्रक्शन सेट याच्यामध्ये आहे. ही त्याची खूबी आहे. LPC2148 ची खासियत काय आहे का हा फर्स्ट टाइम म्हणजे ARM7 फॅमिलीच्या आधीच्या जेवढ्या फॅमिली झाल्या त्याच्यामध्ये थंब मोड नव्हता. ठीक आहे. थंब प्रोसेसर स्टेट नव्हता किंवा मोड नव्हता. ठीक आहे. थंब मोड किंवा थंब प्रोसेसर स्टेट म्हणजे काय, तो प्रोसेसर 16 बिटची प्रोग्रामिंगच्या इन्स्ट्रक्शन्स वर काम करू शकतो. कळते. 16 बिटच्या इन्स्ट्रक्शन्स आणि आर्म प्रोसेसर स्टेट किंवा आर्म मोड मध्ये जर त्याला टाकलं त्या प्रोसेसरला
मायक्रो कंट्रोलरला याला, तर तो 32 बिटच्या इन्स्ट्रक्शनवर काम करू शकतो. आता 16 बिटच्या इन्स्ट्रक्शनची एक सेट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन 16 बिटच्या आहे, आणि 32 बिटचे इन्स्ट्रक्शनचा एक सेट आहे त्याच्यामध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन 32 बिटच्या आहे. ठीक आहे. तर 16 बिटच्या इन्स्ट्रक्शन सेटला काय म्हणतात? थंब इन्स्ट्रक्शन सेट. आणि 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन सेटला काय म्हणतात? आर्म इन्स्ट्रक्शन सेट. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ह्या मायक्रो कंट्रोलरच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर दोन प्रकारचे इन्स्ट्रक्शन सेट आहे, आर्म इन्स्ट्रक्शन सेट आणि थंब इन्स्ट्रक्शन सेट. आर्म इन्स्ट्रक्शन सेट मध्ये अप्रॉक्सिमेटली 58 इन्स्ट्रक्शन्स आहेत. किती इन्स्ट्रक्शन्स आहेत? 58. आणि थंब इन्स्ट्रक्शन सेट जो सेपरेट आहे त्याच्यामध्ये 30 इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या सगळ्या 16 बिटच्या आहेत. ठीक आहे. आता त्यांची साईज आपण आणखी एक टेक्निकल भाषेमध्ये असं पण म्हटलं जातं का व्हॉट इज द साईज ऑफ इन्स्ट्रक्शन्स इन आर्म इन्स्ट्रक्शन सेट? 32 बिट. म्हणजे याचा काय अर्थ काय की प्रत्येक इन्स्ट्रक्शन 32 बिटच्या डाटावर काम करू शकते, 32 बिट डाटा प्रोसेस करू शकते. आणि थंब इन्स्ट्रक्शन सेट मधल्या इन्स्ट्रक्शन ज्या 16 बिटच्या आहे त्या 16 बिटच्या डाटावर काम करू शकतात. आता काय गरज पडली बरं कंपनीने दोन इन्स्ट्रक्शन सेट सेपरेट बनवले? काय गरज आहे? तर याचा फायदा असा आहे तर समजा एखादं ऍप्लिकेशन तुम्हाला डिझाईन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर आर्म वापरला तुम्ही आणि डाटा सगळा 16 बिटचा आहे, सगळा 16 बिटचा आहे. मग 16 बिटचा डाटा असेल तर 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन कशाला वापरायच्या? वापरता येतील पण अननेसरली आपली मेमरी व्हायला जाते ना. कारण शेवटी तुम्हाला मी म्हटलं इथं काय मेमरी मॅप जो आपण मगाशी म्हटलो का टोटल सिस्टीमची मेमरी जी आहे ती वाटून वाटून त्याचे सेगमेंटेशन केलेलं आहे की 4 GB पैकी 1 GB पेरिफेरलला, 1 GB अमुक अमुक गोष्टीला, अर्धा GB रिझर्व्ड आहे, कंपनीने पुढच्या कामासाठी ठेवलंय, राखून ठेवलंय. ठीक आहे. तर आपल्याला थोडक्यात प्रत्येक मायक्रो कंट्रोलरच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर प्रत्येक मायक्रो कंट्रोलरच्या बाबतीत मेमरी ऑनचिप मेमरी ही लिमिटेड असते ऍज कम्पेअर्ड टू मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर मध्ये पाहिजे तेवढी मेमरी असते. काय असते जास्त? कारण आपण आजकाल मायक्रो प्रोसेसरला हार्ड डिस्क जोडतो, आणखी भरपूर काय काय जोडतो, त्याच्यामुळे होतं काय का मेमरी भरपूर असते मायक्रो प्रोसेसरच्या बाबतीत. जसं आपलं लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर असतो. आता मेमरी खूप असल्यामुळे मेमरीचं एवढं जास्त टेन्शन नसतं, हेवी सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करतो वगैरे वगैरे. पण मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम ज्या असतात जनरली त्याच्यामध्ये काय असतंय की तुमचं ऑनचिप मेमरीवर जास्त तुम्हाला भर द्यावा लागतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हार्ड डिस्क वगैरे असं काही जोडायचं जास्त ऑप्शन नाहीच आहे जवळपास. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजा ऑनचिप मेमरीवर जास्त डिपेंड राहावं लागतं आणि ऑनचिप मेमरी जपून जपून वापरावी लागते. आता मग जपून जपून वापरायची तर मग LPC 2148 खूप चांगला आहे. का? कारण 16 बिटचा डाटा जर असेल तर 16 बिटचे इन्स्ट्रक्शन वापरा, डाटा मोठा असेल 32 बिटचा तर 32 बिटचे इन्स्ट्रक्शन वापरा. समजतंय का तुम्हाला? हॅलो. हॅलो. हा, तर 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन आणि 16 बिटच्या इन्स्ट्रक्शन दोन प्रकारचा ऑप्शन आहे. त्याने मेमरी सेव्हिंगचा फायदा होतो. आणि ह्या LPC 2148 किंवा ARM7च्या सगळ्याच मायक्रो कंट्रोलरची खासियत काय का ते लो पॉवर कन्झम्पशन वर काम करतं, म्हणजे खूप कमी पॉवर कन्झ्युम करतात. अगदी मिलीवॅट मध्ये पॉवर कन्झम्पशन असतं. ठीक आहे. त्याच्यामुळं हे मायक्रो कंट्रोलर आर्मचे मायक्रो कंट्रोलर खूप पॉप्युलर आहेत एम्बेडेड ऍप्लिकेशनसाठी, एम्बेडेड सिस्टीम डिझाईन करण्यासाठी. आता एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय? ज्या सिस्टीम मध्ये सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर दोन्ही एकत्र असतात आणि ते पोर्टेबल जनरली एम्बेडेड प्रोडक्ट जनरली असतात. आता फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल फोन आहे, हा एम्बेडेड ऍप्लिकेशनचं एक उदाहरण आहे. हा, नंतर आपण बघणार आहे की प्रोग्रॅमिंग, छोटी छोटी प्रोग्रॅमिंग आपल्याला बघायचंय. ठीक आहे. तर या प्रोग्रॅमिंग मध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स वापरायच्या त्या आपण आर्मच्या इन्स्ट्रक्शन सेट वापरणार आहे, 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. ओके, जस्ट अ मिनिट.
ठीक आहे. नंतर बघा, आपण बघितलं हे सगळंच की लो पॉवर कन्झम्पशन आहे. बघा, छोटी साईज आहे या मायक्रो कंट्रोलरची, पॉवर कन्झम्पशन मिली वॅट्स मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा मायक्रो एम्बेडेड ऍप्लिकेशन मध्ये खूप जास्त फायद्याचा आहे. कारण छोटी साईज आहे म्हटल्यावर मोबाईलमध्ये जर प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर मोठा असेल तर काय उपयोग येतो, मोबाईल खूप मोठा होऊन जाईल. हे बाकीचे फीचर्स आपण बघितले किंवा तुम्ही स्वतः वाचू शकतात आणि करू शकतात. याच्यामध्ये 500 KB ची फ्लॅश मेमरी आहे, 512 KB सॉरी, नंतर 40 KB चं एस रॅम आहे. ठीक आहे, आता 8 to 40 का म्हटलंय, तर LPC2148च्या आधीचे जे मायक्रो कंट्रोलर आहेत त्याच्यातल्या काहींना 8 एस रॅम आहे, काहींना 10 आहे, काहींना 15 आहे. तर LPC2148ला किती आहे, ही जी मॅक्सिमम रेंज आहे ना, रेंज मधलं जे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती LPC2148ला ऍप्लिकेबल आहे. 40 KB एस रॅम आहे, नंतर 512 KB फ्लॅश मेमरी आहे LPC2148 मध्ये. ठीक आहे, नंतर याची जी फ्लॅश मेमरी आहे ती 400 मिली सेकंड मध्ये इरेज करता येते. नंतर किती वेळा इरेज करू शकतात, 1,00,000 वेळा तुम्ही इरेज अँड राईट करू शकतात ह्या मायक्रो कंट्रोलरला. 32 बिटचे टायमर्स आहेत, 2 आहेत, आणि ते दोन्ही टायमर जे आहेत ते काउंटर मोड मध्ये सुद्धा वापरता येतात. टायमर कॅन बी युज फॉर काउंटर ॲज वेल. नंतर PWM चे 6 आउटपुट आहेत, 6 प्रकारचे PWM आउटपुट पल्स विड्थ मॉड्युलेटेड हा तयार करू शकतो. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलंच आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ARM7 TDMI-S प्रोसेसर कोर आहे. 2 प्रकारचे इन्स्ट्रक्शन सेट आहे, 32 बिटच्या आणि 16 बिटच्या. त्याला एकाला ARM म्हणतो, ARM सेट, एकाला थंब सेट म्हणतो. तर हे आपण बघितलंय. हे पण बघितलंय. एडीसी 2 प्रकारचे आहेत. ठीक आहे, दोन्ही पहिला एडीसी आहे एडीसी 0, दुसरा आहे एडीसी 1. तर एडीसी 0 ला 6 चॅनल आहेत इनपुट घेण्यासाठी, अॅनालॉग इनपुट, आणि एडीसी 1 ला किती चॅनल आहेत, 8. 6 + 8 किती झाले, म्हणजे 14 चॅनल आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आणि दोन्ही एडीसी 10 बिटचे आहेत. म्हणजे 10 बिटचे एडीसी म्हणजे काय रे, समजा 2 बिटचा एडीसी असता तर त्याने काय फरक पडतो, 2 किती, 4 असतात ना. म्हणजे जर 2 बिटचं एडीसी जर असेल तर 4 प्रकारचे आउटपुट तो तयार करू शकतो. कोणते कोणते, 00, 01, 10, 11. आता हा एडीसी किती बिटचा आहे, हे दोन्ही एडीसी 10 बिटचे, म्हणजे 2 म्हणजे इज इक्वल टू 1024, 1024 प्रकारचे वेगवेगळे डिजिटल आउटपुट हा एडीसी तयार करू शकेल. ठीक आहे, आता ARM9 मधले जे मायक्रो कंट्रोलर ते 12 बिटचे एडीसी वापरतात. 12 बिटचे. आता हे एडीसी कुठे आहे, तो LPC2148च्या आतमध्ये, एडीसी 0, एडीसी 1, हे सगळे याला काय म्हणतात मग बघा. RTC, वॉचडॉग टायमर, एडीसी, डॅक, हे सगळे जे आहेत हे LPC2148च्या आतमध्ये, म्हणून यांना आपण काय म्हणतो, ऑन चिप पेरिफेरल्स. काय म्हणतो, पेरिफेरल्स. पण ते कुठे आहेत, ऑन चिप आहे ना, चिपच्या आतमध्ये, कंट्रोलरच्या आतमध्ये. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज ऑन चिप पेरिफेरल्स. मग एडीसी 2 आहेत, डॅक 1 आहे. डॅक 1 आहे तर 10 बिटचा आहे, आणि त्याला रेफरन्स व्होल्टेज किती लागतं, 3.3 व्होल्ट. युआर्ट किती याच्या आतमध्ये, किती आहे, वाचा बरं, सांगता का 2 मिनिटात, किती युआर्ट आहे आतमध्ये, प्रदीप? किती युआर्ट आहेत? हा, काय त्याचं नाव काय आहे, युआर्ट 0 आणि युआर्ट 1. हे दोन जे युआर्ट आहेत, युआर्ट 0 आणि युआर्ट 1. ठीक आहे, याचा उपयोग काय रे युआर्टचा नेमका, किंवा एसपीआय दिसतोय, एसपीआयचा एक ब्लॉक दिसतोय, एसपीआयचा एक हार्डवेअर बॉक्स आतमध्ये LPC2148च्या आतमध्ये, SSPचा एक बॉक्स आहे किंवा हार्डवेअर आहे आतमध्ये, I2Cचं हार्डवेअर आहे, 2 आहेत, USBचं हार्डवेअर आहे, 1 आहे. ठीक आहे, हे कशासाठी वापरतात, युआर्ट, एसपीआय, SSP, I2C आणि USB. सांगता का मला, ऑडिओ चालू करून सांगता का कुणी, 2 मिनिटात सांगा बघ, शॉर्टकट मध्ये. हे कशाचे प्रोटोकॉल आहे, सिरियल कम्युनिकेशनचे ना, करेक्ट ऑर रॉंग? ऑडिओ चालू करा ना 2 मिनिटं फक्त, एखाद्याने कुणीतरी ऑडिओ चालू राहू द्या. युआर्ट, एसपीआय, SSP, I2C, USB, ऑडिओ चालू करा कोणीतरी. हे 5 जे आहेत हे सिरियल कम्युनिकेशन साठी वापरले जाणारे प्रोटोकॉल आहेत.
ठीक आहे. आता हे 5 प्रोटोकॉल साठीचे बॉक्स लागतात हार्डवेअर, हे सगळं आतमध्ये आहे 2148च्या. याचा अर्थ तुमचं LPC 2148 इज युजफुल फॉर सिरियल कम्युनिकेशन, कॅन बी युज्ड फॉर सिरियल कम्युनिकेशन. आता कोणाशी सिरियल कम्युनिकेशन करायचं? सिरियल कम्युनिकेशनला 2 डिव्हाइस लागतात ना, पहिला डिव्हाइस आणि दुसरा डिव्हाइस, आणि दोघांमध्ये वायर जोडतात. ठीक आहे ना. मग वायर कोणती जोडायची? एक तर UART ची जोडा, किंवा SPI ची जोडा, किंवा SSP ची जोडा, किंवा I2C किंवा USB. UART ची जर वायर जोडायची असेल तर 2 वायरी लागतात. SPI ची जर जोडायची असेल तर SPI ला अंदाजे 4 वायर लागतात, I2C ला 4 लागतात, USB ला मला वाटतं 6 लागतात. ठीक आहे. तर 2 डिव्हाइसेस एकमेकांशी सिरियली डेटा शेअर करू शकतात. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघा, पेन ड्राईव्ह आपल्या लॅपटॉपला लावतो किंवा पीसीला लावतो. तर पेन ड्राईव्ह इज वन काइंड ऑफ सिरियल डिव्हाइस विच कंटेन्स डाटा. ठीक आहे. तो सिरियली आपण पाठवू शकतो लॅपटॉपमध्ये, किंवा लॅपटॉप इज ऑल्सो ऍक्टिंग ॲज अ सिरियल डिव्हाइस विच ऑर डिव्हाइस विच सपोर्ट सिरियल कम्युनिकेशन. ठीक आहे ना. मग दोन्ही लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह कोणत्या माध्यमातून जोडले, कोणत्या प्रोटोकॉलचा वापर करून? USB प्रोटोकॉल. ठीक आहे. मग आता तुम्ही पेन ड्राईव्हच्या आतमध्ये जर बघितलं तर 5-6 वायर्स असतात ना रे. आणि जिथं तुम्ही USB पोर्टला आपण आपल्या लॅपटॉपच्या जोडतो, ते जर खोललं चुकून तुम्ही, तर आतमध्ये तुम्हाला त्या 6 वायरी दिसतील. म्हणजे पेन ड्राईव्हच्या 6 वायरी आणि तुमच्या USB पोर्टच्या 6 वायरी एकमेकांना जोडल्या जातात. अँड दॅट्स वाय डेटा फ्लोज फ्रॉम पेन ड्राईव्ह टू लॅपटॉप ऑर लॅपटॉप टू पेन ड्राईव्ह इन अ सिरियल फॅशन. ठीक आहे. म्हणजे 2 सिरियल डिव्हाइसेस तुम्ही कनेक्ट केले. किती सोपं आहे. तसंच LPC 2148 सुद्धा UART सपोर्ट करतो, SPI, SSP, I2C आणि USB. हा, तर किती 5 प्रकारचे प्रोटोकॉल सपोर्ट करू शकतात. आता मला सांगा, UART कोणाशी जोडतो अंदाजे आपण? प्रदीप किंवा कुणी सांगा. समजा तुमचं LPC 2148 एक सिरियल डिव्हाइस आहे आणि त्याच्या आतमध्ये UART आहे. तर मग आपल्याला दुसरा डिव्हाइस लागेल ना सिरियल कम्युनिकेशनसाठी, पण त्या दुसऱ्या डिव्हाइसला सुद्धा UART पाहिजे किंवा UARTचा सपोर्ट पाहिजे. मग असं कोणतं डिव्हाइस आहे? समजा UART प्रोटोकॉल वापरून आपल्याला सिरियल कम्युनिकेशन करायचं LPC 2148 बरोबर. तर LPC 2148 चा UART चा वापर करून आपण कॉम्पोर्ट, तुमच्या पीसीला कॉम्पोर्ट असतं बघा, लॅपटॉपला किंवा पीसीला कॉम्पोर्ट असतं की नाही? हा, तर त्या कॉम्पोर्टचं कनेक्शन तुम्ही LPC 2148 बरोबर करू शकता युजिंग UART प्रोटोकॉल. अजून तुमचं LCD आहे, LED आहे, LCD LED याचं कनेक्शन जर याला सिरियली डाटा जर पाठवायचा असेल तर UART प्रोटोकॉल वापरून आपण LPC 2148 चा वापर करू शकतो. LCD, LED, कीपॅड, कळतंय? हा. नंतर SPI प्रोटोकॉल कशाला दिला कंपनीने, किंवा SPI प्रोटोकॉलचा उपयोग काय आहे? तुमचं मेमरी कार्ड असतं बघा लॅपटॉपमध्ये, लॅपटॉपला किंवा मोबाईलला मेमरी कार्ड असतं, तसं ते मेमरी कार्ड आहे ना, हे तुमच्या LPC 2148 ला सुद्धा तुम्ही जोडू शकतात. पण मग ते जोडताना कुठं जोडायचं? UARTच्या पिनला जोडून उपयोग नाहीये. कारण UART तुमचं मेमरी कार्ड हे SPI प्रोटोकॉलवर आधारित डिव्हाइस आहे. तुमचं मेमरी कार्ड ते SPI प्रोटोकॉल सपोर्ट करतं. मग तुमचं मेमरी कार्ड तुम्ही LPC 2148 ला जोडायचं असेल तर SPI च्या ज्या पिन्स आहेत SPI प्रोटोकॉलच्या, ते अंदाजे 4 पिन्स आहेत. ठीक आहे. तर त्या 4 पिनला ते मेमरी कार्ड जोडावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल I2C प्रोटोकॉल सुद्धा सिरियल प्रोटोकॉल आहे. तर I2C प्रोटोकॉल सपोर्ट करतो LPC 2148. मग आणखी दुसरा डिव्हाइस कोणता लागेल जो I2C सपोर्ट करतो असा? तर फॉर एक्झाम्पल EEPROM IC, EEPROM, EEPROM IC जो आहे तो I2C प्रोटोकॉलवर आधारित आहे. म्हणजे I2C प्रोटोकॉलनेच त्याला वापरता येतं. SPI ने वापरता येणार नाही, UART ने नाही, USB नाही. तर I2C प्रोटोकॉलवर चा वापर करून आपण EEPROM IC जोडू शकतो LPC 2148 ला. मग I2C च्या सुद्धा 2-3-4 पिन्स आहेत 2148 मध्ये. त्याला तिथं फक्त आपण EEPROM IC जोडून द्यायचं आणि मग काय प्रोग्रामिंग करायची ती करायची. तसंच USB, म्हणजे सिरियल USB डिव्हाइसेस जे आहेत USB 2.0, ते डिव्हाइसेस तुम्ही LPC 2148 ला कनेक्ट करू शकता. तर हे असं सगळं आहे LPC 2148 चे फीचर. ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स विचारतील, तर ती तयारी ठेवा. ठीक आहे.
आणि आपण मागच्या युनिटमध्ये बघितलं का प्रोसेसरचे मोड्स किती आहेत, प्रोसेसरचे मोड्स की ज्याच्यामध्ये प्रोसेसर ऑपरेट होऊ शकतो, तर 7 प्रोसेसर मोड्स होते. कोणते कोणते? सिस्टीम, युजर, अनडिफाईन्ड, IRQ, FIQ, फास्ट इंटरप्ट, नॉर्मल इंटरप्ट. आठवतंय का? सिस्टम, युजर, अबॉर्ट, अनडिफाईन्ड. ठीक आहे. आणि प्रोसेसर स्टेट्स किती होत्या? प्रोसेसर स्टेट्स 2. कोणते? आर्म स्टेट आणि थंब स्टेट. म्हणजे 16 बिटचा इन्स्ट्रक्शन सेट आणि 32 बिटचा. तर प्रोसेसर स्टेट्स 2 आहेत आणि प्रोसेसर मोड्स 7 आहेत. प्रोसेसर मोड्स म्हणजे कोणते? युजर, अनडिफाईन्ड वगैरे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॅपटॉपला तुम्हाला मागे मी सांगितलंय की हायबरनेट मध्ये जातो लॅपटॉप आपला, किंवा पॉवर डाऊन मोड मध्ये, किंवा स्लीप मोड. ठीक आहे ना. म्हणजे आपल्या प्रोसेसरची त्यांनी मोड मध्ये गेल्यामुळे काय होतं, काहीतरी फायदा होतो. फॉर एक्झाम्पल पॉवर कन्झम्पशन कमी होतं. ठीक आहे. तसंच तुमच्या LPC 2148 ला किंवा आर्म कंपनीच्या सगळ्या प्रोडक्ट्सला 7 प्रोसेसर मोड्स असतात. आता हे त्याचं आर्किटेक्चर आहे बघा. या आर्किटेक्चर मध्ये तुमच्या लक्षात येईल बघा काय काय दिसतं रे याच्यामध्ये. एक्सटर्नल इंटरप्ट दिसतोय का? तुम्हाला माझा एरो दिसतोय का स्क्रीनवरचा प्रदीप? येस सर. हा, या एरोवर बघा काय आहे, एक्सटर्नल इंटरप्टचा एक बॉक्स आहे. म्हणजे एक्सटर्नली तुम्ही किती इंटरप्ट कनेक्ट करू शकता? 0 to 3, EINT 3 to EINT 0, म्हणजे 4 इंटरप्ट तुम्ही एक्सटर्नली कनेक्ट करू शकतात. बरं, इथं किती आहे? हा बॉक्स कशाचा आहे? नेक्स्ट बॉक्स टायमर 0 आणि टायमर 1, 2 टायमर्स आहेत. ते एकतर टायमर म्हणून वापरता येतात किंवा काउंटर म्हणून. इथं 2 बॉक्स आहे बघा, ADC 0 आणि ADC 1. ठीक आहे. त्याच्या चॅनल्स आहे, अॅनालॉग इनपुट घेण्यासाठी चॅनल्स. ADC 0 ला 6 चॅनल आणि ADC 1 ला 8 चॅनल. नंतर पुढचा काय बॉक्स दिसतोय? डॅक. एकच आहे डॅक आणि त्याला एकच आउटपुट येतो बघा, ए आउट. डॅकचा आउटपुट काय असतो? एकच पिन लागते. अॅनालॉग आउटपुट देतो ना तो, ए आउट. त्याला नाव काय दिलंय? ए आउट. नंतर तुमचे GPIO, जनरल पर्पज इनपुट आउटपुट. तुम्हाला मी सांगितलं मगाशी किती 2 पोर्ट्स आहेत, P0 आणि P1. माझा एरो बघा स्क्रीनवर एरो. तर P0च्या कोणत्या पिन्स आपल्याला ऍप्लिकेबल आहेत? वाच बरं प्रदीप. P0च्या कोणत्या पिन्स ऍप्लिकेबल आहेत? इथं बघा एरोच्या वर, P0 to 02 वाचता येतंय का? का झूम करू थोडस? येस, एनीबडी? P0च्या आतमध्ये काय आहे? अरे काय P0च्या आतमध्ये काय आहे? 0 to 25, म्हणजे पोर्ट 0च्या 32 पैकी 25 पिन्स आपल्याला युजफुल आहेत किंवा आपण त्या वापरू शकतो. मग उरलेल्या पिन्स काय? मग उरलेल्या पिन्स सगळ्या रिझर्वड आहेत. नंतर P1 बघा. P1 मध्ये कोणत्या पिन्स युजफुल आहेत? सांगता येईल का कोणाला? वैष्णवी, अनिकेत, लांडगे. इथं बघा ना, वाचा ना, हे काय बघा. अरे तुम्हाला वाचता येते का? हे वाचा बरं. 31. हा, हे बघा P1 मध्ये काय आहे? 16 ते किती आहे? 31. हा, म्हणजे 16 ते 31. मग उरलेल्या सुरुवातीच्या पिन्स कुठे? मग 0 ते 15. तर त्या 0 ते 15 रिझर्वड आहेत. म्हणजे त्या कंपनीने काय केलंय? रिझर्व ठेवलेलं आहे. त्या वापरता येत नाही. म्हणजे 32 पैकी फक्त 16 पिन्स आपल्याला युजफुल आहे. 16 पिन्स कंपनीने रिझर्व ठेवलंय. अशा प्रकारे या पोर्ट 0च्या 26 पिन्स आणि पोर्ट 1च्या 16 पिन्स. ठीक आहे. म्हणजे किती झाल्या? 26 आणि 16 किती झाले? जवळपास 42, 52, 42. ठीक आहे, 42. आणि आणखी हे बघा, इथे काय आहे बघा शेवटला, इथं वरती काय दिलं बघा, P0 28 to 31 दिसतंय का वैष्णवी? येस सर. हा, मग 28 to 31 किती पिन झाल्या? 28, 29, 30, 31, म्हणजे 4 पिन्स. कळतंय? 4 पिन्स. हा, टोटल म्हणजे 45 पिन्स पोर्ट 0 आणि पोर्ट 1च्या मिळून 45 पिन्स आपल्याला वापरता येतात. ठीक आहे. पोर्ट 1च्या फक्त 16 आणि उरलेल्या सगळ्या पिन्स पोर्ट 0च्या म्हणजे 45 पैकी. टोटल तशा युजफुल 32 + 32 64 असायला हव्या होत्या, पण ते रिझर्व ठेवलेलं आहे कंपनीने. बर, नंतर इकडे बघा उजव्या हाताला बघा,
ही जी बस आहे बघा, ही मध्ये सेंटर माझा एरो बघा. हा, ही जी मधली बस आहे तिला काय म्हणतात, VLSI पेरिफेरल बस. हिचं काम काय आहे का ह्या पेरिफेरलला एकमेकांशी जोडणं, आणि ते जोडत असताना तो डाटा परत ह्या ब्रिजला पण जोडला जातो. आपण जसं बघा, तुम्ही आता हायवेज बघतात, ज्यावेळेस तुम्ही छोट्या रोडवरून मोठ्या हायवेला लागायचे त्यावेळेस तुम्ही कसं ब्रिजवर जातात ना, ब्रिजवरून मग तुम्ही रस्ता बदलतात किंवा काय. तसंच ही जी दिसते तुम्हाला, ही AHB बस आहे आणि ही VPB बस आहे. तर VPB बस काय करते, VLSI पेरिफेरल बस, ही पेरिफेरलला जोडती. याला काय म्हणतात, ऑन चिप पेरिफेरल्स. या सगळ्यांना त्या ऑन चिप पेरिफेरलला एकमेकांशी जोडतं. ठीक आहे. आणि मग समजा ऑन चिप पेरिफेरलचा डाटा जर समजा इकडे प्रोसेसरला पाठवायचा असेल, माझा एरो बघा, प्रोसेसरला पाठवायचा असेल, तर मग त्यांनी ह्या पेरिफेरलनी काय करायचं, डाटा त्यांनी ह्या VPB बसवर टाकायचा. VPB बस डाटा ह्या ब्रिजवर टाकते. ब्रिजवरून डाटा तुमच्या या प्रोसेसरला जातो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात AHB बस, ऍडव्हान्स हाय परफॉर्मन्स बस, आणि VPB बस हे दोन्ही एकमेकांना जोडता येतात. कशाने जोडले, त्या ब्रिजनी जोडले. थोडक्यात हा हाय स्पीड हायवे आणि हा लो स्पीड हायवे हे दोघं एकमेकांना ह्या ब्रिजनी जोडलेले आहेत. आणि इथं बघा VPB डिवायडरचा एक बॉक्स दिसतोय. तर त्याचा उपयोग काय माहिती का, त्याचा उपयोग म्हणजे ह्या ज्या हाय स्पीड बस जी आहे, हाय स्पीड बसला, हाय स्पीड म्हणजे काय रे नेमकं, तर त्या बसला जेवढे कनेक्टेड आहे ते हाय क्लॉक